धुळे फेस्टिवलचे भव्य दिमाखात शुभारंभ 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर खान्देश गोशाळा कंपाऊंड येथे भव्य व्यवसाय प्रदर्शन। मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शन। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी धुळे शहरातील डीमार्ट शेजारी असलेल्या खान्देश गोशाळा कंपाऊंड या ठिकाणी धुळे फेस्टिवलचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून आज दिनांक 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर या 5 दिवसीय भव्य व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून या ठिकाणी प्रामुख्याने शॉपिंग, खाना खजाना, गेम्स सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या असून गेल्या 19 वर्षापासून या ठिकाणी भव्य व्यवसाय प्रदर्शनाचे आयोजन धुळे फेस्टिवलच्या माध्यमातून होत असून या फेस्टिवलचे या वर्षीचे या नगरीला गंगाधर बाळासेठ नाशिककर ज्वेलर्स नगरी असे नाव देण्यात आले असून या धुळे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक म्हणून 369 प्रोडक्शन फिल्म्स अँड मीडिया हे असून त्याचबरोबर या ठिकाणी सर्व व्यवसाय प्रदर्शन भरवण्यात आले असून या धुळे फेस्टिवलचे आयोजन रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून याचा शुभारंभ आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी करण्यात आला। तर या ठिकाणी सदरचे हे भव्य प्रदर्शन धुळे फेस्टिवल सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत 5 दिवस चालणार असून यात 100हून अधिक स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले असून ज्यात घरगुती संसारोपयोगी वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू यासह घर बांधकाम मटेरियल्स, ॲल्युमिनियम सेक्शन्स सर्वच दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून 2 व्हीलर, 4 व्हीलर, महिलांसाठी साड्या, ड्रेसेस यासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाना खजानासह लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे सर्वच एकाच छताखाली या ठिकाणी धुळे फेस्टिवलने उपलब्ध करून दिले असून धुळे फेस्टिवलच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड व रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले असून आज या गंगाधर बाळासाहेब नाशिककर ज्वेलर्स नगरीचं उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जळगावच्या डॉक्टर VL माहेश्वरी, CO अजित शेख, PDG आशिष अजमेरा, DGN आशिष पटवारी, रोहित अग्रवाल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या धुळे फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले। तर मुख्य प्रायोजक म्हणून 369 फिल्म्स अँड मीडिया प्रोडक्शन हे असून परिवार, SVKM, NMIMS, आकाश ग्रुप, टाटा मोटर्स, टोयोटो, ईस्टमॅन सोलर आदी सह प्रायोजक असून धुळेकर नागरिक जनतेने या ठिकाणी या धुळे फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी केले असून धुळे फेस्टिवल रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे अध्यक्ष दिनेश कुवर, सचिव राम दाते, प्रोजेक्ट चेअरमन संतोष बिरारी तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडचे शुभम भराडिया, प्रोजेक्ट चेअरमन धनंजय शेलार, सचिन बोरसे, निलेश गोटी, गिरीश बहाडकर, संजय देवरे, पराग श्रॉफ, निखिल माने, नितेश सराफ, हर्षद शहा, पवन खानकरी, स्वप्नील गौड, महेश शिंदे आदी सर्व पदाधिकारी या धुळे फेस्टिवलसाठी परिश्रम घेत आहेत। तर या धुळे फेस्टिवलमध्ये चिराई ग्रुपच्या वतीने जापानीज मटेरियलच्या माध्यमातून इम्पोर्टेड विंडोज, साऊंड प्रूफ खिडकी दरवाजा, आधुनिक पद्धतीचे खिडकी दरवाजा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला असून धुळेकर जनतेने चिराई ग्रुपच्या स्टॉलला भेट द्यावी असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे। तसेच धुळे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शन फिल्म अँड मीडिया यांनी आज धुळे फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी स्पेशल डे निमित्त सांता क्लॉज सोबत फोटो काढणे उपक्रम राबविला। तर त्याचबरोबर 26 डिसेंबर 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडणार आहेत। तर सलग तिसऱ्या दिवशी 27 डिसेंबर 2025 रोजी खोलतड या मराठी चित्रपटाच्या सर्व कलाकारांची भेट, कलाकारांचा या ठिकाणी धुळेकर नागरिकांना सहवास लाभणार आहे। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी 369 प्रोडक्शन स्पेशल इव्हेंट सादर करणार आहे। तर दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी फेस्टिवलचा समारोप होणार असून या दिवशी स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉपचे देखील आयोजन करण्यात आले असून यात धुळेकर नागरिक कलाकारांनी सहभागी व्हावे असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आले। संतोष बिरारी, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड। आपण
रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड तर्फे धुळे फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे 25 ते 29 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 10. याच्यामध्ये शॉपिंग, खाना खजाना आणि गेम झोन आहेत. विविध स्पर्धासुद्धा आहेत. याचे प्रायोजक आहेत 369 प्रोडक्शन फिल्म्स अँड मीडिया आणि सहप्रायोजक आहे परिवार, SVKM निम्स, आकाश ग्रुप, टाटा मोटर्स, टोयोटो, ईस्टमन सोलर आणि हे आहे आपलं मेसर्स गंगाधर बाळासाहेब नाशिककर नगरी ज्वेलर्स, खानदेश गोशाळा कंपाऊंड, डी-मार्ट जवळ, मालेगाव रोड, दसरा मैदानच्या मधून आपल्याला टर्न मारायचा आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया जास्तीत जास्त संख्येने याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. हा इव्हेंट करतो आहोत. याची भव्यता दिव्यता इथे आल्यावर आपल्याला लक्षातच येईल. दरवेळेस जे इव्हेंट्स होतात त्यामध्ये त्याच्या तुलनात्मक जवळपास दुप्पटीच्या ताकदीने की दुप्पटीच्या संख्येने सगळे स्टॉल्स डोम्स आहेत. टाईम पण बऱ्यापैकी आहे. पहिल्या वेळेस सकाळी 10 ते रात्री 10 चालणारा धुळे शहराचा इव्हेंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर सांस्कृतिक पण दिवसभर आमचे उपक्रम आणि कार्यक्रम चालू असतात. तर आपण इथे इव्हेंटचे आनंद घ्यावा. असंख्य स्टॉल्स तर आहेतच, त्याच्याशिवाय फूड नगरी आहे. फूड नगरीमध्ये पण पहिल्या वेळेस आपण वेगवेगळ्या प्रादेशिक वाईज फूड नगरीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रीयन खाना वेगळ्या ठिकाणी मिळेल तर पंजाबी खाना दुसऱ्या ठिकाणी मिळेल. असे झोन वाईज आपण पहिल्या वेळेस फूड नगरी पण केलेली आहे. एक अप्रतिम आणि आगळं वेगळ्या प्रकारचं तुम्हाला यावेळेस धुळे फेस्टिवल बघायला मिळेल. अवश्य भेट द्या आणि त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद. नमस्कार धुळेकरांनो. धुळे फेस्टिवल 2025 याचं मुख्य प्रायोजक 369 प्रोडक्शनतर्फे ह्या वर्षाचे केले गेले आहे. तर तसेच ह्या वर्षाला आपण इथं कल्चरल नाईट्स, त्याच्यानंतर रवी राजपूत यांचा कॉमेडी शो, पॉडकास्ट असे खूप प्रकारचे विविध कार्यक्रम ठेवण्याचा योजले आहे. प्लस कोणाला ॲक्टिंग, ड्रामा याच्याबद्दलचं काही नॉलेज असेल तर 29 तारखेला आणि तर 369च्या पेजवर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचा स्क्राउझल वगैरे सगळं टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्ही प्लीज व्हिजिट करा आणि फॉलो करा, कारण इथं खूपशा कल्चरल्स, ॲक्टर्स लोकांचा एक योजना होणार आहे आणि खोलतळ मूवी आमचा जो येतो त्याचे ॲक्टर, स्टारकास्ट वगैरे सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर त्याचा जो शेड्यूल आहे तो अशाप्रमाणे आहे. 25ला आज सांता क्लॉज वगैरे आपण असे सगळे इथं अरेंज म्हणजे आहेत प्रोडक्शनतर्फे. आणि उद्यापासून कल्चरल नाईट आहे उद्याच्या डेटला. त्याच्यानंतर 27च्या तारखेला पूर्ण खोलतळ टीमचं कसं मूवी वर्क होतं वगैरे, कसे त्याचे टीजर टेलर्स तुम्हाला दिसतील. प्रोडक्शनची जर्नी ते शेअर केलं जाईल. कोणाला ॲक्टिंगमध्ये, कोणाला डायरेक्शनमध्ये, वेगवेगळ्या लोकांना कसं जायचं त्याचं. आणि शेवटच्या दिवशी वर्कशॉप्स अटेंड केलेले आहेत. तर जे लोक इंटरेस्टेड आहे मूवीबद्दल त्या लोकांनी या आणि इथं त्यांचा अनुभव घ्या. खूपशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा. थँक्यू.